गांधी यांनी जितेंद्र सिंह यांच्याकडे 5 प्रमुख अटी ठेवलेल्या आहेत, 5 मागण्या ठेवलेल्या आहेत आणि याच मागण्या घेऊन आता जितेंद्र सिंह जे आहेत ते अमित शहा यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। जितेंद्र सिंह जे आहेत ते आता अमित शहांकडे राहुल गांधी यांच्या ज्या 5 मागण्या आहेत त्या सांगणार आहेत आणि त्यानंतर आता काय मोठा निर्णय अमित शहा घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या ही प्रमुख मागणी आपण पाहतोय की राहुल गांधी यांनी केलेली आहे। आपण थेट जाऊया तर शिवाजी शिंदे यांच्याकडून अपडेट जाणून घ्या। शिवाजी, आपण पाहतोय जितेंद्र सिंह आता राहुल गांधी यांच्या ज्या 5 मागण्या आहेत त्या घेऊन गृहमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। यांनी थोड्या वेळापूर्वीच राहुल गांधी यांची आंदोलनस्थळी भेट घेतली होती। आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज नंतर काँग्रेसने मार्च काढला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळ काँग्रेसने धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधींनी ट्विट करून मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी केलेली आहे। सातत्यानं आता जे चर्चा दोघांमध्ये झाली त्याच्यामध्ये काँग्रेसने 5 मागण्या ह्या जवळपास दिलेल्या आहेत की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा व्हायला हवा आणि गृहमंत्री हे दोन्ही सभागृहामध्ये याच्यावरती उत्तर देतील। तसंच यावर विस्तृत चर्चा व्हावी आणि मुलांवरती जो लाठीचार्ज झाला या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जी हिंसा झाली आहे त्याची एक वेगळी तपासणी केली जावी, निष्पक्ष तपासणी व्हावी अशी मागण्या या काँग्रेसने केलेल्या आहेत, त्या ठेवलेल्या आहेत केंद्रासमोर। आणि आता राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर जितेंद्र सिंह अमित शहा यांची भेट घ्यायला पोहोचतात आणि त्याच्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्या मागण्या आहेत त्या अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि यातून काही तोडगा निघतोय का हे थोड्याच वेळात कळेल, कारण राहुल गांधी तिथून हलायला तयार नाही आहेत। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराच्या जवळ आंदोलन हे सुरू केलेलं आहे। अनेक काँग्रेसचे नेते तिथे उपस्थित आहेत, महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे तिथे आहेत, अनेक काँग्रेसचे खासदार तिथे उपस्थित आहेत। यामुळे आता एक वेगळं वळण लागलेलं आहे, कारण काल विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि आज पुन्हा काँग्रेसने आंदोलन करून सरकारची नाकेबंदी केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जी कोंडी झालेली आहे सरकारची ती फोडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। केंद्रीय मंत्री तिथे आले होते, जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आता ते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी शिवाजी। आपण पाहतोय आता जनतेचा युवा पिढीचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न काल जो केला गेलेला आहे त्यानंतर सरकारच्या बाजूने बोलायला कोणच तयार नव्हतं। त्यानंतर आपण पाहतोय विरोधक आक्रमक झालेले आहेत। राहुल गांधींशी चर्चेनंतर राहुल गांधींच्या प्रमुख 5 मागण्या काय आहेत बघा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा घ्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे। आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी करा ही राहुल गांधी यांची दुसरी मागणी आहे। तर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा करा, दोन्ही सभागृहात या आणि गृहमंत्र्यांनी उत्तरं द्यावी अशी देखील मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे। गृहमंत्र्यांनी याविषयी दोन्ही सदनात निवेदन द्यावं ही देखील मागणी राहुल गांधी यांची आहे। तर आंदोलनात झालेल्या हिंसेची निष्पक्ष चौकशी करावी अशी देखील मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे।